तोची शुंडा दंडू सरळू, जेत परमानंद केवळू महासुखाचा. आणि सोंडेनंतर आता जे वर्णन आहे ते दाताचं वर्णन करतात. गणपती बाप्पाला एकदंत असं सुद्धा म्हटलेलं आहे. एकदंताय विद्मही, पुढं काय, वक्रतुंडाय धीमहि. गणपती बाप्पा हे एकदंत आहेत. एक दात जो आहे तुटलेला आहे आणि एक दात मात्र सरळ आहे. गणपती बाप्पा हे गजानन असल्यामुळे, त्यांचं जे मस्तक आहे ते हत्तीचं असल्यामुळे, हत्तीला सुद्धा आपण जर पाहिलं तर दोन दात ते बाहेर दिसतात. तसं हत्तीला किती दात असतात? 26 दात असतात. पण 26 दात असले तरी सुद्धा दोन दात बाहेर दिसतात, बाकीचे 24 हात असतात. खायचे किती आणि दाखवायचे किती? खायचे दात हत्तीचे किती? 24 आणि दाखवायचे 2. खायचे मोठे का दाखवायचे मोठे? दाखवायचे मोठे आहेत, बाहेर दिसतात. मग आपण व्यवहारात मन पडली, अहो त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. सोंडेचा जसा उपयोग आहे तसा दातांचा सुद्धा उपयोग आहे. सोंडेने गणपती बाप्पा काय करतात आपण काल पाहून आलो. तसं जे कठोर पदार्थ असतील, एखादा ओंडका असेल, नसेल सोंडेने सुटत तर तो दाताने तोडतो. एखाद्या कठोर पदार्थासाठी दात सुद्धा वापरावा लागतो हत्तीला. आणि ते दात म्हणजे सामान्य नसतात बरं का, हत्तीचे दात असे लांबच्या लांब असतात, तलवारीसारखे. हत्तीची शोभा सुद्धा आहे आणि विशिष्ट प्रसंगी हत्ती त्या दाताचा सुद्धा उपयोग करतो. किंबहुना हस्तिदंत हे दुर्लभ मानलेले आहेत. हत्तीच्या दाताचा उपयोग अनेक अलंकारामध्ये होतो, अनेक बाधा निवारणाकरता सुद्धा हत्तीच्या दाताचा उपयोग होतो. म्हणून हत्तींच्या दातांची सुद्धा तस्करी होते. हत्तीचे दात खूप महाग आहेत. हत्तीच्या तात्पर्य काय, हत्तीच्या दातांचाही उपयोग आहे. जे हत्तीचे दिसणारे दात आहेत त्या दिसणाऱ्या दातापैकी आता गणेशांनी हत्तीचं मुख असल्यामुळे एक दात तुटलेला आहे आणि एक दात जो आहे तो काय सरळ आहे. ज्ञानोबारांनी तो हत्तीचा दात पाहिलेला आहे, गजवर्णनावर असलेला तो एक दंत पाहिलेला आहे. आणि एक दंत पाहिल्यानंतर ज्ञानोबारांना हा वाङ्मयीन गणपती असल्यामुळे वाङ्मयातलीच कल्पना आता दातावर सुद्धा केलेली आहे. सगळ्या वाङ्मयातलीच कल्पना आहेत. सोंडेवर कशाची वाङ्मयातली कल्पना केली? विचाराची केली, काल पाहिला आपण. आणि त्या विचाराच्या द्वारे मनुष्याला काय प्राप्त होत असतो? परमानंद होतो, महानंद होत असतो. पण हा विचार जो आहे तो माणसाला कुठून मिळतो? एकट्याने विचार नाही केला, एकट्याला विचार करायला जमलं तर त्याने काय केलं पाहिजे? विचार निर्माण कुठे होतो? बिनु सतसंग विवेक न होई, रहीम कृपा बिनु सुलभ न सोई. तो विचार निर्माण होण्याकरता संत तेथे विवेका असणे कीजिए. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजिए. हा विवेक जो आहे तो संवादाच्या माध्यमातून निर्माण होत असतो. ज्यांना ज्यांना विवेक प्राप्त झालेला आहे ते कुठून प्राप्त झालेला आहे? संवादाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. अर्जुन महाराजांना विवेक कुठून प्राप्त झाला? उद्धव महाराजांना विवेक कुठून प्राप्त झाला?
म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आता एखाद्याच्या जीवनामध्ये जर विवेक प्राप्त होत नसेल, मागच्या ओळीमध्ये सोंडेचं वर्णन विवेक म्हणून केलंय, पण एखाद्याला विवेकाने एखादी वस्तू प्राप्त होत नसेल किंवा विवेक निर्माण होत नसेल तर त्याने काय केला पाहिजे? संवाद केला पाहिजे. म्हणून ज्ञानोबा हा दात जो आहे तो संवाद दिसतोय. जसा सोंडेने जे फुटत नाही ते हत्ती दाताने फोडतो, त्याप्रमाणे संवादाच्या माध्यमातून विचार प्रगट होत असतो, संवादातून विचार मिळत असतो, संवादातून विचार टिकत असतो. म्हणून ज्ञानोबा बोलतात, तरी संवाद तोची दर्शनू, तोच दात आहे. आणि तो संवाद कसा असला पाहिजे? जो समता शुभ्र वर्णू. आता संवाद म्हणजे काय? बोलण्याचे काही प्रकार आहेत, आपण काल पाहून आलो. वाद, जल्प, वितंडा आणि संवाद. प्रश्नोत्तर रूप संभाषणाला संवाद म्हणतात. दोन माणसाचा जो प्रश्नोत्तर रूप संवाद होतो, एकाने प्रश्न विचार दुसऱ्याने सांगायचं, त्याला काय म्हणायचं? संवाद म्हणायचं. तया बोधाचे नि माझे नाचती संवाद सुखाचे नि भोजे, आता एकमेके घेपे दिजे बोधची वरी, मत चित्ता मदगत प्राणा. दुसऱ्याचं ऐकून न घेता आपलेच मत खरे करणे, त्याला काय म्हणायचं? जल्प. काही काही माणसं दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही, आपलंच मत खरं करून घ्यायचं, त्याला जल्प म्हणतात. परमत दूषणा करता जो घालतात तो वितंड. आपलं मत खरं करायचंय, दुसऱ्याचं ऐकून नाही घ्यायचं, त्याला काय म्हणायचं? जल्प. आणि आपलं काय खरं नाही करायचं, दुसऱ्याचं खोडायचं फक्त. ते मंडन मिश्रच मला वाटतं, त्यांनी खंडन खाद्य नावाचा ग्रंथ लिहिला. खंडन खाद्य, मोठा ग्रंथ, अद्वैत सिद्धीसारखा. खंडन खाद्य त्यांना विचारलं, तुम्ही कशा करता लिहिला? फक्त दुसऱ्याचं खंडन करायचं, तुमचं मत काय मला सांगायचं नाही. पण ज्यांनी मत मांडली त्यांची सगळ्यांची खोडून काढली. याला काय म्हणतात? वितंड. आणि वाद कशाला म्हणतात? ज्याच्यातून वादे जायते तत्वबोधा. वादातून तत्वबोध निर्माण होत असतो. जी चर्चा जी आहे ती काही तत्व निर्माण करण्याकरता आहे, ज्याच्यातून काही निष्पन्न होत आहे, चांगलं ज्ञान निष्पन्न होत आहे, त्याला म्हणायचं वाद. आणि वादाचाच उत्कृष्ट प्रकार आहे संवाद, सम्यक प्रकारचा वाद. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वाद करू, तुमच्या सुखाचा काय करू? संवाद करू. मग संवाद कशाला म्हणतात? वादामध्ये सामान्यतः चर्चा करणाऱ्या दोन व्यक्ती समान भूमिकेच्या असतात. संवादात मात्र एक गुरु एक शिष्य, यांच्या दोघात जे होतं त्याला काय म्हटलंय? संवाद म्हटलं. देव आणि भक्त यांच्यात काय होतो? गुरु आणि शिष्य यांच्यात काय होतो? म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी काय? कृष्ण अर्जुन संवादे प्रथमोध्याय. आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज कीर्ती पैसुतस. जो तळमळीने केलेला आहे, भक्ताच्या कल्याणाकरता भगवंताने सांगितलाय, उद्धाराकरता सांगितलेला आहे, संवाद आहे. शिष्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असते, गुरुच्या अंतकरणामध्ये उद्धार करण्याची तळमळ असते, आणि मग दोघांच्या मध्ये जो होतो तो काय? संवाद आहे. वादामध्ये कदाचित दोघं समान अधिकाराचे असतात. शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यात काय झाला होता? वाद झाला होता, शास्त्र चर्चा झाली होती.
पण संवादाचा तरी संवादाचे मिशे जे अव्यवहार्य वस्तू असे अनुदान बाजू का आणि संवादाचे निमिषे अव्यवहार्य वस्तू असते त्याची भोगिजे की जैसे दर्पणी रूप त्याची भोगिजे की जैसे दर्पणी रूप जसं आरशामध्ये पाहून आपण आपलं रूप पाहतो भोगतो. ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांना जे पत्र पाठवलं त्याच्यात शेवटी म्हटलं हे चांगदेव आपला हा जो दोघांचा संवाद आहे हा दोघांचा संवाद जरी ज्याने ऐकला आत्मा एवढ्या सुखा मिळेल अशी एक ओळी आहे बघा चांगदेव पासष्ट. मी काय केलं बाबा या संवादाच्या माध्यमातून ज्ञानोबाराय म्हणतात असलेलं जे आत्मसुख आहे त्या संवादाच्या माध्यमातून मी भोगलं घोळू घोळू अशी एक ओळी आली. मला ते टोक आठवतं फक्त गोळू गोळू. हा चांगले पासष्ट गोळू 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 असा शब्द आला त्याच्यात. तुम्ही काय बघू नका टेन्शन घेऊ नका जास्त. गोळू गोळू अमृतानुभव बघता आला पाहिजे चांगले पासष्ट बघता आली पाहिजे. मोबाईल मध्ये सगळं आपली जे आपला जो संवाद आहे माझा हा संवाद काय दर्पण करील ओविया तो आत्मा एवढ्या मिळेल सुखा. दर्पण करील ओविया असू द्या काय हरकत नाही. म्हणून हा संवाद खूप महत्वाचा आहे. अर्जुनाने आपला शिष्यभाव प्रगट केला आणि भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं तो एक संवाद. हा ते परिलोया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढ्या मिळेल सुखा मिळेल सुखा. आणि गोळ गोळ अशी ओवी आलेली ह्याच्यात आहे हा बहुतेक चांगले पासष्टीत आहे. म्हणजे ह्या संवादाच्या माध्यमातून संवाद शब्द टाकला तरी येईल बघा अनेक ओळी येतात संवादाच्या नाही काय बर असू द्या. तरी हा दोघांचा काय संवाद आहे संवाद तोची दशनु म्हणजे देवभक्तात झालेला गुरु शिष्यात झालेला हा जो संवाद आहे म्हणजे ज्याला अगोदर विवेक प्राप्त होत नाही त्याने काय करायचं गुरुशी संवाद करायचा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शन. शुकाचार्य आणि परीक्षितेचा काय झालाय संवाद झाला. उद्धवाचा आणि भगवंताचा काय झालाय संवाद झाला. म्हणजे ज्ञान संवादातून पुढे ज्ञान प्रगट होत असतं. म्हणून संवाद तोची दशणू जो समता शुभ्र वर्णू. जो दात आहे गणपती बाप्पाचा त्याचा वर्ण कसा आहे शुभ्र पांढरा शुभ्र वर्णाचा तो दात आहे. हत्तीचे दात कसे असतात पांढरे शुभ्र असतात. आणि हा एकच दात आहे हा पांढरा शुभ्र आहे. ज्ञानोबराय म्हणतात संवाद म्हणजे दात. आता संवादाला दाताची उपमा का दिली. जसं सोंडीतून जे करता येत नाही ते दाताने करतो तसं जो विचार आपल्याला एकट्याला करता येत नाही तो संवादातून होतो. आणि संवादातून जसा तत्वबोध निर्माण होत असतो दूर असा तत्वबोध निर्माण असतो तसा दातासारखाच संवाद आहे. आणि दाताचा जो पांढरा रंग आहे ज्ञानोबराय म्हणतात जो समता शुभ्र वर्णू. त्या संवादात असलेली समता घ्या. संवाद कसा पाहिजे निरपेक्ष झालेला संवाद पाहिजे. ज्याच्यामध्ये परमत दूषणाचा विचार असतो त्याला संवाद नाही म्हणत. आपण पाहिलं परमत दूषण असेल तर तो वितंड आहे.
स्वतःचा वध करायचा असेल तर तू जेल पाय. पण ज्या समाजामध्ये काही नाही, निरपेक्ष वृत्तीने जो संवाद केला जातो, जगाच्या कल्याणाकरता संवाद केला जातो, ज्याला सांगायचंय त्याच्या कल्याणाकरता तो संवाद आहे, म्हणून समता शुभ्र वर्णू हा घ्या. किंवा या संवादातून काय प्राप्त होणार आहे? समता प्राप्त होणार आहे. आणि तो समता हाच काय आहे? शुभ्र वर्ण आहे. शुभ्र वर्ण जे आहे ते कशाचं प्रतीक आहे? सत्वगुणाचं प्रतीक आहे शुभ्र वर्ण. आणि या संवादाच्या माध्यमातून माणसाचा काय वाढतो? सत्वगुण वाढतो. सत्वगुण काय प्राप्त करून देतात? ज्ञान प्राप्त करून देतात. सत्वात संजायते ज्ञानम. आणि ज्ञानाने काय प्राप्त होतं? समता प्राप्त होते. ज्ञान म्हणजे तरी काय? तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असतं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शोपाकेच्या पंडिता समदर्शिना. पंडित जे आहेत ते समदर्शी आहेत. अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठल आहे. पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठल. अवघे समब्रह्म, सगळ्यात देव दिसायला लागला, ही समता आहे. सर्वभूती तोची, शरीराचा भ्रम नेणे करा. इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेणे करा. किंवा सर्वभूती पाही एक वासुदे. म्हणून हा जो पांढरा रंग आहे दाताचा, या संवादातून होणारी समता, अशा प्रकारची समता, समता शुभ्र वर्णू. संवादाच्या माध्यमातून ही समता प्राप्त होत असते. अगोदर अर्जुनाच्या मनात समता प्राप्त झालेली होती का? स्वदेहा नाम अर्जुन परदेहा नाम सुजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारो. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद झाला, आणि संवाद झाल्यानंतर शेवटचे उद्गार काय? समता प्राप्त झाली असे उद्गार आहेत. भेद गेला असे उद्गार आहेत. आता हे सगळं गेलो तेव्हा माझ्या मनात जो काही भेद होता तो गेलेला आहे. आता काय प्राप्त झालेली? समता प्राप्त झालेली आहे. त्याच्यावर बघा, नाही तर आणखी काही पुढे आलेलं आहे. हा, सहकुटुंब गेला म्हणून समता शुभ्र, समता शुभ्र वर्णू. संवादातून समता प्राप्त होते. उद्धवजींना सुद्धा भीती वाटत होती. अगोदर म्हणायला लागले, देवा तर तुम्ही चालले, माझं कसं होणार? भगवान मला थांब, ज्ञान सांगतो. संवाद केला 31 अध्यायामध्ये एकनाथी भागवतात. शेवटी उद्धव म्हणायला लागले, ठीक आहे. अर्जुन म्हणायला लागले, आता तुझ्या वाक्य वाचून, आता तुझं वाक्यप्रमाण तू म्हणशील ते मी करतो. करिष्ये वचनम तव. आता मला दुसरं काही राहिलं नाही, गेलं सगळं. माझा गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझ्या निवणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. समता, समता शुभ्र वरून. आणि आता ज्ञानोबरांची दृष्टी पहिली सोंडेकडे गेलेली आहे, नंतर दाताकडे गेलेली. एका एका अवयवावर ज्ञानोबरांनी चिंतन केलं. गणपती बाप्पाचं काय चिंतन केलं? 20 ओळ्या. काय गणेश भक्त असतील ज्ञानेश्वर महाराज. गणपतीचं वर्णन केलं, सगळं तत्वाचंच वर्णन केलेलं आहे, सगळं वाङ्मयाचंच वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबरांना गणपतीच्या शरीरावर सुद्धा सगळं वाङ्मय दिसतंय.
आणि शेवटी सगळा परमात्माच दिसतोय. म्हणून एवढं बारीक वर्णन कुठे आपल्याला सापडणार नाही. अगदी गणपतीची एवढी स्तोत्र आहेत, पुराणामध्ये एवढे वर्णन आलेलं आहे, पण एवढं सूक्ष्म वर्णन, पार्श्वंडीचं वर्णन, नंतर दाताचं वर्णन, आणि दाताचं वर्णन झाल्यानंतर ज्ञानोबारांची दृष्टी गणपती बाप्पाच्या डोळ्याकडे गेली. गणपती बाप्पाचे डोळे कसे आहेत? लहान आहेत डोळे, सूक्ष्मेक्षणू म्हटलेले. सूक्ष्मेक्षणू, सूक्ष्म इक्षणू, इक्षण म्हणजे पाहणं, बारीक पाहतात गणपती. मस्तकाच्या मानाने गणपती बाप्पाचे डोळे फार लहान आहेत, पण लहान जरी असले तरी ते लहान समजू नका. त्या लहान डोळ्यातून सूक्ष्म दृष्टी गणपती बाप्पाची. आपण मागे पाहून आलो, गणपती बाप्पाचे कान काय सांगतात, डोळे काय सांगतात, नाक काय सांगतात. तर डोळे काय सांगतात? सूक्ष्म दृष्टी आहे. माझ्यासारखी तुमची दृष्टी सुद्धा सूक्ष्म असली पाहिजे, कारणाची दृष्टी असली पाहिजे. जगात पाहत असताना जग पाहू नका, जगाचं कारण असलेला परमात्मा तुम्हाला दिसला पाहिजे. जनी वनी अवघा देव. म्हणून गणपती बाप्पा जे आहेत ते सूक्ष्म इक्षण आहेत. पण ही दृष्टी कधी प्राप्त होते? पहिल्यांदा संवाद घडावा लागतो. संवादातून मिळालेली समता आणि समतेच्या द्वारे प्राप्त झालेली दृष्टी ही सूक्ष्म दृष्टी आहे. समतेची दृष्टी हीच सूक्ष्म दृष्टी आहे. म्हणून देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू देव आहेत गणपती बाप्पा. समता आली की देव झालाच. देव तयाजवळी असे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देव तयाजवळी असे, किंबहुना देव तयाजवळी असते का तो देव झाला. समता आली की तो देव स्वरूप झाला, परमात्मा स्वरूप झाला, भगवत स्वरूप झाला, आत्मरूप झाला. आणि अशा प्रकारे देव स्वरूपता प्राप्त झाली. कशामुळे प्राप्त झाली? देव उन्मेष. उन्मेष म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानाची सूक्ष्म दृष्टी याला प्राप्त झाली. उन्मेष सूक्ष्म इक्षणू विघ्न राजू. उन्मेष हीच सूक्ष्म दृष्टी आहे, ज्ञान हीच सूक्ष्म दृष्टी आहे. देवाला जर पाहायचं असेल तर कोणत्या दृष्टीने पाहावं लागतं? गीतेत सांगितलंय भगवंतांनी, पश्यंती ज्ञान चक्षुषा विमूढा नानुपश्यंती. ज्ञान वाचून दिसत नाही भगवान परमात्मा. आणि ही जी ज्ञान दृष्टी आहे, ज्ञान सगळ्यात सूक्ष्म आहे. ज्ञान स्थूल नाही, ज्ञान कसं आहे? सूक्ष्म आहे. जी वस्तू जेवढी सूक्ष्म तेवढी व्यापक असते, आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून ज्ञान जे आहे ते ज्ञानदृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. त्या ज्ञानदृष्टीच्या द्वारे गणपती बाप्पा त्या ठिकाणी क्षण करतात, जगाकडे पाहतात. आणि गणपती बाप्पाला सगळ्या जगामध्ये परमात्माच दिसतो, आणि जो ज्याला परमात्मा दिसतो तोच देव असतो. झाला अंगे देव होईल जो आपण, तयाशी हे जन आवडी देव. आणि म्हणून देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्न राजू. आणि मग त्याच्याच जीवनातलं सगळं विघ्न जातं, आणि तो दुसऱ्याचं विघ्न दूर करू शकतो. ज्याचा संवाद रूपी दात ज्याच्याकडे आहे, संवाद रूपी दातातून दाताचा रंग ज्याच्या शुभ्र आहे, आणि त्यातून निर्माण होणारे जे ज्ञान आहे ते माणसाला देव बनवतं. आणि देव बनवल्यानंतर तो सर्वांची विघ्न दूर करतो. गणपती बाप्पा सगळ्यांची विघ्न दूर करतात. म्हणून गणपती बाप्पाला काय म्हटलेले? विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची.
नुरवी आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची, ज्याची कृपा विघ्नाची वार्ता नुरवी आणि काय पूर्वी प्रेमाची कृपा पूर्वी. म्हणून असे असलेले गणपती बाप्पा जे आहेत, परमात्म्याला पाहायचं असलं तर सूक्ष्म दृष्टी पाहिजे. दृश्यते तोग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिनी. अशा परमात्म्य दृष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे ते कसे आहेत, सूक्ष्म. आणि विघ्न राजू म्हटलंय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्व. कोणतं विघ्न आहे? हे लौकिक विघ्न तर केले गणपती बाप्पांनी. त्याच्याकरता अष्टविनायक आहेत. मोठ्या मोठ्यावर विघ्न आली, ब्रह्मदेवावर विघ्न आलं, सृष्टीच निर्माण करता येणार. मग त्यांनी तपश्चर्या केली, सिद्ध टेकलं. भगवान विष्णूंच्या कानातून 2 राक्षस तयार झाले. त्यांनी सगळ्यांना त्रास दिला. भगवान विष्णू सुद्धा त्या ठिकाणी काही करू शकत नव्हते. गणपती बाप्पाचं स्मरण केलं, गणपती बाप्पाने ते विघ्न दूर केलं, सिद्ध टेकला. त्रिपुरासुराने विघ्न केलं, ते दूर करण्याकरता मग गणपती बाप्पाचं स्मरण केलं आणि मग बाण मारला. कुठं? रांजणगावला. महागणपते नमः. ब्रह्मदेवाचं विघ्न थेऊरला दूर झालं, भगवान विष्णूचं विघ्न सिद्ध टेकला दूर झालं, महादेवांचं विघ्न कुठं? रांजणगावला दूर झालं. अशी पण ही सगळी विघ्न सामान्य विघ्न आहेत, लौकिक विघ्न आहेत. सगळ्यात मोठं विघ्न जे आहे ते संसाराचं विघ्न आहे, जन्म मरणाचं विघ्न आहे. आणि गणपती बाप्पाकडे गेल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या जीवनामध्ये त्यांचं नुसतं दर्शन, त्यांचा नुसता दात जरी पाहिला तर हा दात कशाचा आहे? संवाद रूपी दात आहे. त्या संवाद रूपी दातातून माणसाला काय प्राप्त होते? समता प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होतं, सूक्ष्मदृष्टी प्राप्त होते. आणि या सूक्ष्मदृष्टीद्वारे तो देव बनतो, सगळ्या विघ्नाला काय करतो? पार करतो, नवे नवे इतरांचे विघ्न तो दूर करतो. विघ्न राजू, नुसतं विघ्न राजू म्हटलंय. विघ्न हरण करणारा राजा आहे तो. निष्ठा स्मरणाने त्यांच्या विघ्न दूर होतात. केवळ त्यांच्या स्मरणाने मोठं संसारातलं हे विघ्न आहे ते दूर होतं. तुझ देखे जो नरू त्याशी वय सुखाचा संसारू, या लागी विघ्न हरू नामा धरू तुझ साजे. त्याच्या आधीच्याही चांगले ओळ आहेत. काय होईल अगोदरची? तुझ माझी वासू चराचरा म्हणून बोली जी लंबोदरा, या लागी सकळाचा सोयरा साचोकारा तू होशी. सगळ्याचा जगाचा वास त्या ठिकाणी तुझ्या चराचा वास तुमच्या उदरात असल्यामुळे तुम्हाला लंबोदर म्हणतात. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांचा सोयरा होतात, कारण तुमच्याच उदरात सगळे आहेत. त्याच्या अगोदरची नमन श्री एकदंता एकपणे तुची आता, एकी दैविषयी अनेकता परी एकात्मता नवळे. नमन श्री एकदंता म्हणून संवाद तोची दर्शनू. म्हणून अशा प्रकारे गणपती बाप्पाला हे वर्णन केलं. आणि पुढे मात्र आता ज्ञानोबारायांचं लक्ष गणपती बाप्पाच्या कुठे गेलेलं आहे? कानाकडे गेलेलं आहे. एका एका अवयवाकडे ज्ञानोबाराय लक्ष देतात आणि तिथे अवयवामध्ये ज्ञानोबारायांना सगळं वाङ्मय दिसतंय. म्हणून आता दाताकडून कुठे लक्ष गेलं? गणपती बाप्पाचे कान जे आहेत ते विशाल असे कान आहेत. हत्तीचे कान काय असतात?
सोपासारखे आणि ते विशाल कानसारखे हाती हलवत असतात. गणपती बाप्पा म्हणतात तुमचे कान सुद्धा माझ्यासारखे पाहिजेत. कान मोठे असणं हे कशाचं प्रतीक आहे? श्रवणाचं प्रतीक आहे. रामायणामध्ये आपण पाहून आलो, वाल्मिक ऋषींना प्रभू रामचंद्रांनी राहण्याकरता जागा विचारल्यानंतर वाल्मिक ऋषींनी त्यांना राहण्याकरता 14 जागा सांगितल्या. त्यातली पहिली जागा आहे जिनकी श्रवण समुद्र समान, कथा तुम्हारी सुभग सरी नाना. ज्याचं श्रवण समुद्रासारखं आहे आणि तुमच्या कथा म्हणजे नद्यासारख्या आहेत. किती नद्या आल्या तरी समुद्र म्हणतो का बाद झालं? एवढेच म्हणतो आणि पुन्हा तो ओरळून जात नाही. मर्यादा न संधी म्हटलंय. तशा किती जरी श्रवण केलं तरी सुद्धा ज्याचे कान तृप्त होत नाही त्याच्या हृदयात जाऊन तुम्ही बसा. म्हणून गणपती बाप्पा म्हणतात माझ्यासारखे मोठे कान ठेवा, हलक्या कानाचं राहू नका. काय काय लोक हलक्या कानाचे, तो मला असा म्हणला, तो मला तसा म्हणला. कोणी सांगितलं? हा म्हणला, तो शेजारी म्हणला म्हणे. कोणी काय म्हणलं कोणी काय म्हणलं तिकडे लक्ष देत नाही. हत्ती लक्ष देतो का? हत्ती रस्त्याने चाललेला असतो आणि हत्ती चालल्यानंतर स्वागत करायला कोण येतात हत्तीच्या? माणसं जी असतात त्यांना आनंद वाटतो. बस एखाद्या गावात हत्ती आला तर गावातली माणसं सगळी आनंदी होतात. गजानन आले, गजानन आले म्हणून. मग काय काय लोक माळा सुद्धा घालतात फुलांच्या. हत्तीला पाहायला येतात, काही पूजा करतात हत्तीची. पण काही जे आहेत त्यांना मात्र वाईट वाटतं. कोण? ते भुकायला लागतात आणि अनेक ते कुत्रे एक नाही सगळं भुकतात. पण हत्ती त्यांच्याकडे लक्ष देतो का? कुत्रे भुकतात म्हणून हत्तीच्या चालीत काय बदल होतो का? जसं चाललाय तसं चाललाय तो. उलट तो आणखीन ऐकतीच चालतो. हत्ती चले बाजार, कुत्ता भुके हजार म्हटले. काय त्या कुत्र्यांचं हत्तीचं वैर आहे? हत्तीने काय कुत्र्यांचं वाईट केलंय का? पण तरी सुद्धा कुत्रे का हत्तीच्या मागे लागतात? त्या कुत्र्यांना मला असं वाटतंय सहन होत नाही का? यांना माळा घालतात, आम्हाला का नाही घालत? याचं दर्शन घेतात, आमचं का दर्शन घेत नाही? पण त्याच्यावर काय परिणाम होत? तसं गणपती बाप्पाचे श्रवण जे आहेत, कान आहेत, ते महत्वाचे आहेत. आणि कानावर ज्ञानोबारायांनी रूपक केले. ज्ञानोबारायांना गणपतीच्या बाप्पाचे हलणारे कान म्हणजे त्याच्यात काय दिसतंय ते पुढच्या ओळीतील वाचावळी. मजा उगमली या दोन्ही, मीमांसा श्रवण स्थानी, बोध मदामृत मुनी अली सेवती. ज्ञानोबाराय म्हणतात मज अवगमलिया, मला असं जाणवलं, मला असं दिसलंय. काय दिसतंय तुम्हाला? गणपती बाप्पाचे कान दिसतायत. अहो कान आम्हालाही दिसतात. आम्हाला कशी कान दिसतात? स्थूल कान दिसतात. आम्हाला त्या कानात दुसरं काही दिसत नाही. पण ज्ञानोबारायांना गणपती बाप्पाचे कान म्हणजेच मज अवगमलिया दोन्ही, मीमांसा श्रवण स्थानी. ह्या दोन मीमांसा गणपती बाप्पाच्या कानाच्या ठिकाणी मला दिसतात. तसं मीमांसेचं वर्णन मागे झालेलं आहे. कुठं झालेलं आहे? षडभुजांच्या आकृती देखा षडदर्शने मनपती, त्याची भुजांच्या आकृती. ते एक भुजा पूर्व मीमांसा सांगितली, एक भुजा उत्तर मीमांसा सांगितली. पूर्व मीमांसेच्या भुजेत हात दात दिलेला आहे, उत्तर मीमांसेच्या भुजेच्या हातात मोदक दिलेला आहे. आता इथे परत एकदा ज्ञानोबा आहे या भुजांचं वर्णन करतात. याचा अर्थ जी महत्वाची गोष्ट असते ती परत परत सांगावी लागते, नाही तर झोप येते.
महत्वाची गोष्ट असते ती परत परत ऐकावी लागते, नाही तर काय येते, झोप येते. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ह्याच गणपती बाप्पाच्या श्रवणाच्या ठिकाणी, दोन कानाच्या ठिकाणी आहे. मग योगामुली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी, पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही लागली या श्रवणस्थानी. निशब्दादी वाचा वदनी कर जोडणी उभे. काय परत सांगा. पूर्व उत्तर मीमांसा दिनाथ महाराजांनी वर्णन केले. लागल्या श्रवणस्थानी म्हणजे कान आहे पूर्व मीमांसा आणि दुसरा कान आहे उत्तर मीमांसा. आता पूर्व मीमांसा म्हणजे काय, उत्तर मीमांसा म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे. पूर्व मीमांसा म्हणजे काय, कोणता प्रतिपादन विषय आहे, धर्मशास्त्राचा विषय. चित्तशुद्धी करता धर्मशास्त्र खूप आवश्यक आहे. जैमिनीने लिहिलेली पूर्व मीमांसा जी आहे ती चित्तशुद्धी करता, चित्तस्थैर्य करता उपयोगी आहे. आणि केवळ चित्तशुद्धीने मोक्ष मिळत नाही. कर्म सांगणारी पूर्व मीमांसा आहे आणि ज्ञान सांगणारी उत्तर मीमांसा. कर्मही जीवनात पाहिजे आणि माणसाच्या जीवनात ज्ञानही पाहिजे. म्हणून सारखा गणपती बाप्पा हलवतोय दोन्ही कान. हे ऐका जरा. पूर्व मीमांसाही ऐका, उत्तर मीमांसाही ऐका. उत्तर मीमांसेमध्ये जो ब्रह्माईक ज्ञान सांगितलं व्यास महर्षींनी, त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो आणि कर्माने चित्तशुद्धी प्राप्त होत असते. म्हणून पूर्व मीमांसा दोन्ही मज गमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. मीमांसा म्हणजे काय, पूज्य विचाराला मीमांसा अशी म्हणतात. याच दोन घेतल्या पाहिजेत असं पण काय नाही. जिथे जिथे तुम्हाला पूज्य विचार आलेला आहे, कारण याचं वर्णन अगोदर ज्ञानोबांनी केलंय. जिथे जिथे पूज्य विचार आलेला आहे त्याला सगळ्याला मीमांसा असं म्हटलेलं आहे. विचारपूर्वक तत्व निर्णय प्रतिपादको ग्रंथ विशेषो मीमांसा. विचारपूर्वक तत्व निर्णय प्रतिपादको ग्रंथ विशेष. विचारपूर्वक तत्व निर्णय ज्या ग्रंथात केलेला आहे त्या ग्रंथाला काय म्हणायचं, मीमांसा. मग कोणताही तो ग्रंथ असू द्या. पूर्वीचे ग्रंथ असू द्या किंवा उत्तर आत्ताचे ग्रंथ असू द्या, असाही अर्थ करा. पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा झाल्या, पण पूर्वीचे काही ग्रंथ असतील, आत्ताचे काही ग्रंथ असतील, हे सगळ्या ग्रंथात जिथे जिथे पूज्य विचार आलेले आहेत, तत्व विचार आलेला आहे, ते सगळ्या श्रवण करा. म्हणून पूर्व मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. मज दोन्ही श्रवणस्थानी मीमांसा अवगमलिया. दोन मीमांसा घ्यायच्या नाही, पूज्य विचार घ्यायचा. जेवढा असेल ते सगळे पूज्य विचार मला दोन्ही श्रवणाच्या ठिकाणी त्या ठिकाणी दिसतात. ज्ञानोबा म्हणतात माणसाने जन्मभर श्रवण करावं, कारण साक्षात्कार कशामुळे होतो, श्रवणामुळे होत असतो. काना वचनाचे सरिसाचे पैकिरटी. म्हणून सगळ्यात पहिली भक्ती कोणती सांगितली, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या सगळ्या भक्ती जर शिकायच्या असतील तर पहिलं श्रवण करावं लागतं. म्हणून श्रवण पहिल्यांदा ठेवले. सुख प्राप्त होत असतं श्रवणाने. म्हणून श्रवण खूप महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात श्रवण केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा कोणत्या महिन्यात आले, श्रावण महिन्यात. मग श्रावण महिन्यातच का आले, ते म्हणले माझं श्रवण करा, मी तुमच्या मनरूपी मथुरेत येतो. म्हणून मीमांसा श्रवणस्थानी मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. ऐकल्याबरोबर जो परमात्मा रूप होतो, तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता
येत मोक्षाशी ऐता श्रवणाची माझी. म्हणून तरी एक वेळ अवधान दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड आहे. एक वेळ अवधान द्या, लक्ष द्या फक्त ज्ञानोबा. एकच शब्दात तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतो. कारण मोक्ष तुमचं स्वरूप आहे ना. तुम्ही स्वतःला जीव मानलाय. मला एवढंच सांगायचंय, तू जीव नाहीस, ब्रह्मरूप आहेस. म्हणून श्रवण खूप महत्वाचं आहे. मज गमली दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी, बोध मदामृत मुनी आली सेवती. हत्तीचं जे ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी हत्तीचे 2 कान दिसले. गणपती बाप्पाचे कान हे हत्तीच्या कानासारखे आहेत. मस्तक हे हत्तीचं मस्तकच असल्यामुळे हत्तीच्या मस्तकावर जे जे आहे ते सगळं गणपती बाप्पाच्या मस्तकावर ज्ञानोबरायांनी दिसतं. आणि त्याच सगळ्यामध्ये ज्ञानोबरायांनी काव्याचं रूपक केलेलं आहे. हत्तीच्या गंधस्थळातून एक त्या ठिकाणी स्राव स्रवत असतो. हत्तीचे जे गंधस्थळ असतात त्या गंधस्थळातून काय एक प्रकारचा स्राव, त्याला मध असं म्हटलं. आणि तो स्राव स्रवत असल्यानंतर त्याचा सुगंध येत असतो. म्हणजे असं पातळ द्रव बाहेर येत असतो हत्तीच्या गंधस्थळातून. आणि तो द्रव जो आहे तो सुगंधी असतो. आणि तो सुगंधी द्रव, त्याचा सुगंध घेण्याकरता बरेच भुंगे येतात. आणि ते काय करतात, त्याच्यावर बसतात. गुणगुण करत काय करतात, त्याचं सेवन करतात. कारण त्याच्यामध्ये काय असतं, सुगंध असतो. आणि भुंगे काय घेतात, सुगंध. आणि तो जो काही स्राव आहे त्या स्राव म्हणजे मधासारखाच तो स्राव असतो. त्यामुळे भुंग्यांना तो आवडतो. सुगंधामुळे भुंगे येतात. आणि तो त्याच्यात निघणारा मध आहे, त्या मधासारखा मधू सुंदर गोड असलेला तो स्राव, त्याचंही सेवन कोण करतात, भुंगे करतात. आता ज्ञानोबरायांना रूपक करायचं इकडे. ज्ञानोबराय म्हणतात त्या गंधस्थळातून श्रवणारा त्या ठिकाणी स्राव कोणता आहे, म्हटले बोध मदामृत. तिथे काय होतंय, बोध रूपी मदामृत वाहत आहे. तिथे बोध रूपी मदामृत आहे. आणि त्याचं सेवन करायला आलेले भुंगे कोण आहेत, म्हणजे मुनी आली सेवती. मुनी हेच आली आहेत. आली म्हणजे भुंगे आहेत. आणि सेवती त्याचं सेवन करतात. भुंगा लांबून येतो बरं का. सगळे काय भुंगीच आहेत, सगळे मुनी आहेत, लांबून येतात ते. आणि भुंगा जसा बरोबर पराग घेतो. दत्तात्रय महाराजांनी त्या भुंग्याला गुरु केलंय. मधुकर लांबून येतो आणि बरोबर सार घेऊन जातो. जैसे भ्रमर पराग नेते तरी कमल देणे नेमिती, तैसे परी आई सेवेती ग्रंथी आहे. म्हणून हे जे भुंगे आहेत हे मुनी हे भुंगे आहेत. म्हणजे मुनिरूपी भुंगे काय करतात, ते मनन करतात म्हणून मुनी आहेत. पहिल्यांदा श्रवण करतात. कशाचं श्रवण करतात, मजा मुल्या दोन्ही मीमांसा श्रवणस्थान. मनुष्य श्रवण करतात का ते, श्रवणानंतर काय करतात, मनन करतात. भगवान परमात्म्याच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत. मागच्या वेळेसही मी सांगितलं हे मकराकार कुंडल काय. एक जणांनी प्रश्न विचारला, का देवाच्या कानात मासे कसे काय. काय लोक विचारतील तारखे म्हणून, म्हणजे मासे खाल्ल्यानेच विचारला. देवाच्या कानात जर मासे येतात आम्हाला का तुम्ही नको म्हणता. म्हणले बाबा देवाच्या कानातले जे मासे आहेत ते आपल्याला सांगतात श्रवण नुसतं करू नका, पुढे माशासारखं मनन करा.
मासा हे मननाचं प्रतीक आहे. म्हणून हे मुनी आहेत, मननात मुनी. ते पहिलं श्रवण करतात. जे जे केले श्रवण ते ते व्यर्थ होय मननावे. जे श्रवण केले त्याचं मनन नाही झालं तर ते व्यर्थ होत. म्हणून पहिलं त्याचं केल्यानंतर काय झालं पाहिजे? मनन. श्रवणम तू कृतम सर्व न तथा मननम कृतम म्हटलंय. त्या भागवतामध्ये धुंदुकारीचा उद्धार झाला. गोकर्णाने प्रश्न विचारला देवाच्या त्या दूतांना, अहो माझ्या भावाला घेऊन तुम्ही वैकुंठाला चालले, एकच विमान आणलं आणि ऐकायला सगळे आलते, सगळ्यांना विमान का नाही आणलं? बरं मी सांगितलंय मला विमान नाही आणलं, एक त्या धुंदुकारीलाच विमान आणलं. म्हणजे ऐकलं सगळ्यांनी पण सारखं नाही ऐकलं. काही ऐकायला म्हणून आले होते, आलेले झोपले होते, खांबाला टिकून जागा धरून बसले होते. काही टाइमपास नाही म्हणून ऐकायला आले होते. काही पोराबाळाला सांभाळायला कुठं जागा नाही म्हणून त्यांना घेऊन बसले होते. काय ऐकायला म्हणून आले, एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं. काही नाही ऐकलं पण तोंडाच्या वाटेत सोडून दिलं. म्हणून सगळे ऐकतात, सारखं ऐकतात का? मग सगळ्यांनी सारखं नाही ऐकलं म्हटले. श्रवणस्य विवेदन फलभेदो अत्र संस्थिता श्रवणम तू कृतम सर्व न तथा मननम. सगळ्यांनी ऐकलं पण सगळ्यांनी तळमळीने नाही ऐकलं, उद्धारा करता नाही ऐकलं. आणि म्हणून सगळ्यांचा उद्धार नाही झाला. म्हणून मुनी जे असतात ते काय करतात? श्रवण करतात, मनन करतात आणि मननाने त्यांना अमृत प्राप्त होतं. श्रवणानंतर मनन, मननानंतर निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन आणि मग अमृत आहे. त्या ठिकाणी हे जे मुनी आहेत ते अमृताचं सेवन करतात. कोणतं अमृत सांगितलं इथे? ओळीत बघून सांगा म्हणजे बोध मदा अमृत मुनी आली सेवती. बोध हेच अमृत आहे. बोध म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? बोध. कोणतं ज्ञान? त्याला बोध म्हणताल तुम्ही? व्यावहारिक ज्ञानाला बोध म्हणताल का? जीव ब्रह्मात्मिक ज्ञान. मी ब्रह्मरूप आहे, हे जगत ब्रह्मरूप आहे, असं जे काही ज्ञान आहे त्याला काय म्हणलेलं आहे? बोध. संत काय देतात? बोध देतात. बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट भ्रांती हे समूह गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेमचंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. म्हणून बोध मदामृत, या बोधाला मदामृत म्हटलंय. जसं ते भुंगे असतात ना, मधोन्मुक्त होतात, त्यांना चटक लागते. कशाची? त्या हत्तीच्या गंधस्थळावर उठत नाहीत ते. अनेक भुंगे येऊन बसलेले असतात गंधस्थळावर आणि ते सेवन, त्याचा सुगंध असेल म्हणा, त्याचं स्वाद असेल म्हणा, त्या स्वादाने ते भुंगे एवढे तृप्त होतात, ते भुंग्यांना सगळं काही विसरून जातात. ते भुंगे जसा भुंगा तिकडे विसरतो, हा तसं इथे सुद्धा तो भुंगा विसरतो. हे सगळे भुंगे आहेत, हे सगळे विसरलेले आहेत. का विसरलेले आहेत? कारण बोध मदामृत त्यांना मिळालेलं आहे. बोध एक मदामृत ज्याला मिळालं त्याला कशाचं भान राहत नाही. नाथवे घरदार तहान पळाली भूक. त्याला संसारातलं दुःख आठवत नाही, त्याला मानापमान आठवत नाही, त्याला देहाचं दुःख आठवत नाही. सर्व काही विसरून जातो. काय नाही देच विदेह भोगदशा. किंवा तिथे बघा, चित्ती मियाची झाले, मियाची प्राणे झाले, जीव मरो विसरले. हा हे तुम्ही सांगायचं. बोधाने काय काय होतंय ज्ञानेश्वरीत आलंय की नाही सगळीकडे?
जीव मर विसरले बोधाचे विले, जगायचं विसरले मरायचं विसरले. म्हणजे तो बोध तिथे आणखीन 2-3 वेळा सुंदर आलेले आहेत. त्या बोधाने काय होतं, नाचत संवाद सुखाची नि भोजे, हा मग त्या बोधाचे नि माझे, नाचते संवाद सुखाचे नि भोजे, एका आता एकमेका घेपे दिजे. नाचायला लागतात ते, नाचत संवाद सुखाचे नि भोजे. हा बोध म्हणजे काय, मधोन्मत्त बनवतो. जसं व्यावहारिक हा, जसा व्यावहारिक गोष्टीमध्ये सुद्धा सामान्य पदार्थाचा नशा असतो, तसा हा बोधाचा सुद्धा काय नशा आहे. ज्याला लागली ह्याची नशा, त्याला मग करमत नाही. एका दिवशी जर नसलं तर त्याला आवडत नाही, करमत नाही, आणि ह्याच्यात तो आनंदाने नाचत असतो. म्हणून हा तैशेनी माते विश्वे कथत, हा तत्व विसरत, तया विसरा माझी विरत अंगे जीवे. त्या विसराचा सुद्धा विसर पडतो. मी विसरलो हे सुद्धा तो विसरतो. अशा प्रकारचं हे विसर नाही. अशा बोध मदामृत कोणाला मिळालेले, मुनी, पण ज्यांनी मनन केलं त्यांना. ते बोधरूपी मदामृत मुनी आली सेवती, त्याचं ते सेवन करतात आणि सेवन करून तृप्त होतात. कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच, त्याच्यात रममान होतात. बोध मदामृत त्या ठिकाणी सेवन करतात, त्याच्यात ते काय होतात, रममान होतात. म्हणून बोध मदामृत मुनी आली सेवती. आणखी ज्ञानोबा आहे आता भगवान परमात्म्याच्या गंध स्थळांचं वर्णन करतात, त्याचा विचार उद्या.